हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहता युनिट नंबर 14 11वीचं, दॅट इज द बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि आजचा आपला टॉपिक आहे रेझोनन्स स्ट्रक्चर. आणि रेझोनन्स स्ट्रक्चर कसे असतात आणि हे रेझोनन्स स्ट्रक्चर नक्की आहे तरी काय. त्याच्यापूर्वी आपण ट्राय धिस नावाचं एक्झाम्पल सॉल्व करू. ड्रॉ बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन म्हणजे C6H6 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला बेन्झिनचा. काय म्हटलं यांनी सगळ्यात पहिले त्याचं बेन्झिनचं बॉन्ड लाईन म्हणजे झिगझॅग फॉर्म्युला काढा. बरं, काय मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H6 म्हणजे 6 कार्बन 6 हायड्रोजन. रिमेंबर, झिगझॅग फॉर्म्युला और बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये आपण हायड्रोजनला मेन्शन करत नाही. ठीक आहे. आता इथे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स असतात. दिस इज अ झिगझॅग और बॉन्ड लाईन स्ट्रक्चर ऑफ बेन्झिन. ठीक आहे, पहिला प्रश्नाचा आन्सर झाला. हाऊ मेनी सिंगल कार्बन कार्बन सिंगल अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड्स आर इन देअर स्ट्रक्चर. 9 कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असे 3, 1 हा 2 हा तिसरा, आणि कार्बन कार्बन हा एवढा आहे फक्त, आणि कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे अशी आहे 3. म्हणजे टोटल किती कार्बन झाले तर 6. राईट डाऊन द एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ द बॉन्ड लेंथ ऑफ द कार्बन कार्बन बॉन्ड्स इन बेन्झिन. म्हणजे सिंगल बॉन्ड जर कार्बन कार्बनमध्ये असते तर त्याची बॉन्ड लेंथ हे 154 पिकोमीटर एवढी असते, आणि कार्बन कार्बनमध्ये जर डबल बॉन्ड असेल तर त्याची बॉन्ड लेंथ हे 133 पिकोमीटर्स एवढी राहते. ठीक आहे, तिन्ही प्रश्नाचे आन्सर आले. पण ह्यात एक्सपेक्टेड म्हटलं आहे. आता ह्या तीनही गोष्टीमध्ये ह्या तिसऱ्या नंबरची गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, तीच आपण आता पाहणार आहे. बघा काय म्हटलं, कार्बन कार्बनमध्ये जर सिंगल बॉन्ड असेल तर 154 पिकोमीटर एवढं तेवढी बॉन्ड लेंथ राहील, आणि डबल बॉन्ड असेल 133. पण हे जे एक्सपेक्टेड स्ट्रक्चर आहे हे रॉंग आणि हे राईट. कसं काहून का एलिमेंटल ॲनालिसिस आणि मॉलिक्युलर वेट डिटर्मिनेशन फॉर्म्युला म्हणा किंवा बेन्झिनबद्दल जेवढं संशोधन झालेलं आहे त्याच्यावरून असं लक्षात आलं का बेन्झिनमध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, जरूर आहे, पण बॉन्ड लेंथ कार्बनची हे 138 पिकोमीटर एवढी आहे. ना ती 154 पिकोमीटर आहे ना ती 133 पिकोमीटर आहे. म्हणजे 54च्या खाली आणि 133च्या वर अशी मधातली कुठंतरी बॉन्ड लेंथ आहे. आणि म्हणून बेन्झिनमध्ये अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे ही गोष्ट तर ठरली, पण बेन्झिनमध्ये हा नक्की फिनोमिना का बरं आहे याच्यासाठी मग तिथं नवीन कन्सेप्ट जोडण्यात आला. नाऊ कॅन यू रिकॉल, राईट डाऊन द लेविस स्ट्रक्चर ऑफ ओझोन. ओझोनचं लेविस स्ट्रक्चर ठीक आहे, काही विषय नाही, आपण काढू शकतो. त्याच्या आधी हे तर आपण करूच, पण त्याच्या आधी हा जो आपल्या मागं प्रश्न पडला आहे की डबल बॉन्ड असेल तर 133 पिकोमीटर आणि सिंगल बॉन्ड असेल तर 154 पिकोमीटर कार्बन कार्बनमध्ये, पण बेन्झिनमध्ये तर अल्टरनेट डबल आणि सिंगल बॉन्ड आहे. म्हणजे जिथं जिथं डबल बॉन्ड आहे बेन्झिनमध्ये तिथं 133 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ पाहिजे होती ह्या कार्बनची, आणि जिथं सिंगल बॉन्ड आहे तिथं 154 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ पाहिजे होती. पण आहे किती म्हणते, प्रत्येक बॉन्डमध्ये कार्बन कार्बनच्या 138 पिकोमीटर एवढी बॉन्ड लेंथ आहे. ना ती 133 आहे ना ते 154 आहे. असं का बरं, काहून का बेन्झिनमधले हे जे डबल बॉन्ड्स असतात हे डबल बॉन्ड्स म्हणजे पाय बॉन्ड्स आहेत. हे पहा असं. ठीक आहे. आता बघा हे झाले सिग्मा बॉन्ड्स. नाव टोटल नंबर ऑफ सिग्मा बॉन्ड्स इन बेन्झिन काढू. 1 2 3 4 5 6 6 आणि 6 12 सिग्मा बॉन्ड्स आहे. 12 कसे, कारण हायड्रोजन आहे ना, आपण इथं काढले नाही फक्त. आणि पाय बॉन्ड किती आहे तर, आणि पाय बॉन्ड कोणते तर हे वाले, हा वाले हे असे किती आहे तर 3. ठीक आहे. 12 आणि 3 असे जवळपास 15 बॉन्ड आहे, त्यातले 3 बॉन्ड पाय आहेत. हे पाय बॉन्ड काय असते, पाय बॉन्ड हे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डच्या मधात आहे याच्यात, आणि त्यामुळे डिलोकलायझेशन म्हणजे एका ठिकाणी न राहणे, आणि हेन्स नेक्स्ट रिझल्टंट स्ट्रक्चर बेन्झिनचं असं राहील की हा बॉन्ड इथं आल्यानंतर हा इथं येईन, हा बॉन्ड इथं गेल्यानंतर हा इथं येईन, आणि हा बॉन्ड इथं गेल्यानंतर हा इथं येईन. बघा दोन्ही स्ट्रक्चरमध्ये फक्त पाय बॉन्ड फिरलेले आहे, बाकी काहीही नाही.
डबल जर हा इथं आला तर हे स्ट्रक्चर भेटल, डबल हा इथं आला सपोज तर हे बॉन्ड इथं येईल, आणि डबल जर हा इथं गेला तर डबल हे स्ट्रक्चर भेटल. म्हणजे हा जो फिनोमिना बेन्झिनमध्ये पाहण्यात आला आहे याला कॉन्ज्युगेशन सिस्टीम म्हणतात किंवा डिलोकलायझेशन ऑफ पाय बॉन्ड्स म्हणतात. हे त्याचे 2 कॅनॉनिकल फॉर्म झाले. ठीक आहे. म्हणजे जिथं पाय बॉन्ड सिस्टीम आली, आता लक्षात ठेवा सिग्मा बॉन्ड आणि पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड हा स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे. कधी बॉन्ड होतो फॉर्म होतो सिग्मा बॉन्ड? जेव्हा ॲक्झियल ओव्हरलॅप होतो, ॲक्सिसवर ॲक्सिसहून ओव्हरलॅप होते तेव्हा सिग्मा बॉन्ड तयार होते. आणि जेव्हा पाय बॉन्ड कधी तयार होते? साईड वाईज ओव्हरलॅपिंग, फक्त जर का लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा साईड वाईज ओव्हरलॅपिंग असेल तेव्हा पाय बॉन्ड तयार होते. हेन्स सिग्मा बॉन्ड इज रिलेटिव्हली व्हेरी स्ट्रॉंग ॲज कम्पेअर टू पाय बॉन्ड. आणि पाय बॉन्ड हे डिलोकलाइज होऊ शकतात. रिमेंबर, जर कार्बनमध्ये जर का सिंगल बॉन्ड आहे तर फक्त सिग्माच बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे तर 1 सिग्मा 1 पाय, आणि ट्रिपल बॉन्ड आहे तर 1 सिग्मा आणि 2 पाय असं राहते. हे जे पाय बॉन्ड्स असतात हे पाय बॉन्ड्स व्हॅकंट पी ऑर्बिटलमध्ये झाले, म्हणजे व्हॅकंट पी ऑर्बिटलच झाला एक प्रकारचा. हे पाय बॉन्ड अल्टरनेट असे घुमत राहतात रिंगमध्ये, आणि याला कॉन्ज्युगेशन सिस्टीम म्हणतात. आणि म्हणून ना हा डबल बॉन्ड राहत एकसारखा फिरत राहतो ना, म्हणून याचा रेझोनन्स हायब्रिड स्ट्रक्चर कसं भेटलं आपल्याला? ना हा बेन्झिनचे हे डबल बॉन्ड राहत, ना हा सिंगल बॉन्ड राहत, हा टोटल रिंगभोवती फिरत राहतो. म्हणून तो डबल बॉन्डही राहत नाही, सिंगल बॉन्डही राहत नाही बेन्झिन. हेन्स त्याची बॉन्ड लेंथ ही याच्या दोघांच्या इंटरमिजिएट पाहायला गेलेली आहे. ठीक आहे ना. आता पुढचं वाचू. We understand the following points from the resonance theory. The pi electrons in the conjugate system of pi bonds are not localized to a particular pi bond. म्हणजे काय म्हटलं आहे त्यांनी सरळ साध्या शब्दात की हे पाय बॉन्ड एका ठिकाणी राहत नसून हे कंटिन्यूस डिलोकलाइज होत राहतात, बस. बाकी काही जास्त त्याच्यामध्ये फार जास्त सांगितलेलं नाही. दुसरं काय म्हटलं आहे? नाऊ फॉर अ कंपाऊंड हॅव्हिंग अ कॉन्ज्युगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स 2 or more लेव्ही स्ट्रक्चर्स आर रिटर्न बाय शोईंग द मुवमेंट्स ऑफ द पाय इलेक्ट्रॉन. बघा आता जसं हा बॉन्ड इथं होता, हा इकडे आला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, तर बेन्झिनच्या स्ट्रक्चरमध्ये काही चेंज झाला का? नाही, फक्त पाय बॉन्डची पोझिशन चेंज झाली. तेच म्हटलं आहे त्यांनी की फक्त पाय बॉन्ड ज्याच्यामध्ये चेंज दाखवल्या गेलेले आहेत ते स्ट्रक्चर्स येईन, बाकी कोणचा फरक पडणार नाही. डबल हेडेड ॲरो, आता हा सरळ डबल हेडेड ॲरो आहे, म्हणजे कम्प्लिटली हा इकडे झाला, हा इकडे गेला, हा इकडे गेला असं राहते. यालाच कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर म्हणतात किंवा कॅनॉनिकल फॉर्म्स म्हणतात. ठीक आहे. द पोझिशन ऑफ द कार्बन ॲटम इन द कॉन्ज्युगेट सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड्स रिमेन अनचेंज. म्हणजे कार्बनमध्ये कोणतेही बॉन्ड चेंज होऊन नाही राहिले, फक्त पाय बॉन्ड फिरून राहिले, बाकी काहीही म्हटलेलं नाही आहे तिथं वेगळं. तिसरं, एनी रेझोनन्स स्ट्रक्चर इज हायपोथेटिकल अँड डज नॉट by itself represent any real molecule. It can be explained all the properties of the compound. म्हणजे हे हायपोथेटिकल कन्सेप्ट असं म्हटलेलं आहे, पण हा जो कन्सेप्ट तुम्हाला सांगू राहिला ह्या कन्सेप्ट तुम्ही बेन्झिनच्या बाकीच्या प्रॉपर्टीज शो करू शकता. द रिअल और ॲक्च्युअल मॉलिक्यूल इज सेट टू बी रेझोनन्स हायब्रिड ऑफ ऑल द रेझोनन्स स्ट्रक्चर. रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय? जसं हे बघा, डबल एक वेळा काढून दाखवतो. हा एक बेन्झिन झाला, ठीक आहे. याच्यामध्ये पाय बॉन्ड्स आहे सपोज कशाला आहेच, हे कंटिन्यूस डिलोकलाइज होऊन राहिले. ठीक आहे. म्हणजे याच बेन्झिनचं नेक्स्ट स्ट्रक्चर कसं राहील? हा इथं येईन, ठीक आहे, हा इथं येईन आणि हा इथं येईन. डबल हा इकडे गेला, हा इकडे गेला, हा इकडे गेला, तर हा स्ट्रक्चर याचा इकडे डबल हे वाला वापस येईन. म्हणजे स्ट्रक्चरवर आणि स्ट्रक्चर 2 एकमेकामध्ये इंटरचेंज कितीतरी वेळा होत राहील. म्हणून याचं रेझोनन्स हायब्रिड आपण कसं काढलं? बस असं. आणि म्हणून याला असं न करता आपण कम्प्लिटली गोल दाखवत राहतो बेन्झिनमध्ये. म्हणजे हे झालं त्याचं रेझोनन्स हायब्रिड. ना हे स्ट्रक्चर रिअल आहे, ना हे स्ट्रक्चर रिअल आहे. हे रेझोनन्स हायब्रिडचं स्ट्रक्चर आपण समजत घेत असतो. नाव द हायपोथेटिकल एनर्जी ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल रेझोनन्स स्ट्रक्चर कॅन बी कॅल्क्युलेट युझिंग द बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूज. म्हणजे रेझोनन्स स्ट्रक्चर जी असते हे असं आलं जसं आपण काढलं आहे, याची जी एनर्जी असते ही एनर्जी विथ रिस्पेक्ट टू बॉन्ड एनर्जी व्हॅल्यूजवर डिपेंड असते. The energy of actual molecule is however lower than that energy of resonance structure. In other words, resonance hybrid is more stable. जसं आपण बोललो resonance hybrid ही more stable आहे. काऊन का दोनही स्ट्रक्चरचा रिलेटिव्ह त्याच्यामध्ये कंप्लीट स्ट्रक्चर आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटते. आणि त्याच्यामध्ये ज्या गोष्टीमध्ये रेझोनन्स होतो त्याच्यामध्ये रेझोनन्स स्टॅबिलायझिंग एनर्जी राहते और रेझोनन्स एनर्जी सुद्धा राहतेच. ना प्रॉब्लेम बघू. Problem 14.8 Identify the species that contains a conjugate system of pi bonds. Explain your answer. 2 फॉर्म्युले दिलेले आहे तुम्हाला. याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन म्हणजेच कॅनॉनिकल फॉर्म, कॉन्ट्रीब्युटिंग फॉर्म तयार होतात का असं म्हटलं आहे.
बरं, अल्टरनेट डबल सिंगल म्हटलं मी, अल्टरनेट. इथं डबल आहे, इथं सिंगल आहे. इथं डबल पाहिजे होता, पण आहे काय नाही. इथं सिंगल पाहिजे होता का नाही. डबल बॉन्ड तर आहे पण अल्टरनेट नाही, त्यामुळे फर्स्ट सिस्टीम कॉन्ज्युगेशनमध्ये जात नाही. सेकंड सिस्टीममध्ये कॉन्ज्युगेशन होते का पाहू. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे इथं कॉन्ज्युगेशन होईल. हा बॉन्ड इकडे जाईन, हा बॉन्ड डबल इकडे जाईन, डबल हा बॉन्ड इकडे येईन, डबल हा बॉन्ड इकडे येईन, म्हणजे सेकंड स्ट्रक्चरमध्ये कॉन्ज्युगेशन आहे, कारण अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे. ठीक आहे. नाव प्रॉब्लेम नंबर 14.9, राईट द रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ HCOO निगेटिव्ह अँड कमेंट ऑन देअर रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. मग ठीक आहे, आपण हे इकडे बघू. नाव HCOO निगेटिव्ह म्हटलं आहे त्यांनी, बघू. नाव असं काढू. नाव C डबल बॉन्ड O, हा O आणि हा इकडे H. याच्यावर 3 लोन पेअर्स असतात, निगेटिव्ह कॅरेक्टर. याच्यावर 2 लोन पेअर्स असतात. आता होते कसं, हे बॉन्ड इकडे जाते, हा डबल याच्यावर ओपन अप होते, त्यामुळे आता नेक्स्ट रिझल्टंट स्ट्रक्चर कसं भेटन. नाव HC. इथं डबल बॉन्डचं आता काय झालं, आता सिंगल बॉन्ड झाला. इथं निगेटिव्ह कॅरेक्टर, इथं काय झाला, डबल बॉन्ड झाला. म्हणजे डबल हे इथं वापस जाईल, डबल हे स्ट्रक्चर तुम्हाला वापस मिळेल. आणि याचं रेझोनन्स हायब्रिड कसं तयार होईल, तर हे असं, ना हा डबल बॉन्ड झाला, ना हा सिंगल बॉन्ड झाला. अशा कंडिशनमध्ये याचं हे रेझोनन्स स्ट्रक्चर हे अशानुसार निघालं, जसं मी आन्सर काढलेला आहे ते. तिसरा प्रॉब्लेम काय म्हणते, प्रॉब्लेम नंबर 14.10, आयडेंटिफाय द स्पीसीज विच हॅज रेझोनन्स स्टॅबिलायझेशन. ह्या 3पैकी कोण रेझोनन्स दाखवेल, अल्टरनेट डबल सिंगल बॉन्डिंग म्हणा किंवा पाय बॉन्डचं शिफ्टिंग म्हणा दाखवेल, आणि कोण स्टेबल राहील. बघा, याच्यामध्ये ना कोणता डबल बॉन्ड आहे, ना कोणता सिंगल बॉन्ड आहे, त्यामुळे फर्स्ट स्ट्रक्चर हे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन आहे नाही. सेकंड स्ट्रक्चर आहे CH3NO2. CH3 हा N, हा डबल बॉन्ड O, हा सिंगल बॉन्ड O, हा डबल. जसं असं स्ट्रक्चर, हे 3 लोन पेअरमधले 2 लोन पेअर इथं ओपन अप होतात, डबल हा इकडे जाईल आणि डबल हा याच्यावर ओपन अप करेल, हे असा. ठीक आहे, हा असा, तर हा बॉन्ड डबल याच्यावर ओपन अप होतो. आणि अशा कंडिशनमध्ये इथं कंटिन्युअस डिलोकलायझेशन होते, आणि डिलोकलायझेशन त्यामुळे एनर्जी कमी होते, त्यामुळे रेझोनन्स स्टॅबिलायझेशन सेकंड स्ट्रक्चर दाखवेल. थर्ड स्ट्रक्चरमध्ये तुम्ही पाहिलं तर 1,3 ब्युटाडाईन आहे, और ब्युटा 1,3 डाईन. ह्या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड्स पाहायला मिळतो, त्यामुळे इथंसुद्धा कॉन्ज्युगेशन दिसते. त्यामुळे सेकंड स्ट्रक्चर आणि थर्ड स्ट्रक्चर हे रेझोनन्स स्टॅबिलायझेशनमध्ये जाते. अशा प्रकारे हा आजचा स्टडी होता. पुढच्या लेक्चर म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण रेझोनन्स इफेक्ट आणि हायपर कॉन्ज्युगेशन समजून घेऊ आणि हा युनिट इथे संपवू. जर काही क्वेश्चन असेल तर विचारा. आजचा व्हिडिओ एवढाच. धन्यवाद.